रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठू माऊलीला स्मरण करून तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला स्पेशल पार्टनर पितांबरी देवभक्ती अगरबत्ती या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. ते जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाकडे मागणं मागतात. हा मागणीपर अभंग आहे. बहुतांशी वेळा कीर्तनाच्या वेळेला एकादशीला घेतला जातो, भजनामध्ये शेवटी गायला जातो. का? कारण केलेलं जे कर्म आहे त्याचं फळ मागितलं जातं. खरं म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करावं, पण हे मागितलं जाणारं फळच असं आहे, ही मागितली जाणारी इच्छाच अशी आहे की देवाला दिल्याशिवाय राहणार नाही. कारण हे मागणंच देवासाठी आहे, फक्त भक्तासाठी नाही. तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाकडे दान मागतात. पुष्कळ लोक दान मागणार आहेत. दानाची परंपरा आपल्याकडे फार मोठी आहे. किंबहुना या सगळ्या ज्या संस्था आहेत या जोपर्यंत दानावर चालत होत्या तोपर्यंत खूप छान चालल्या होत्या. पर्यायाने दान बंद करून अनुदान सुरू झालं आणि प्रचंड घोटाळे वाढले. म्हणजे जो विश्वास दानावर आहे तो कशावरच नाही. संत परमात्म्याकडे दान मागतात म्हणजे नेमकं काय मागतात? पैसा, संपत्ती, धन, कीर्ती? नाही नाही नाही. यापैकी देवा काही नको, काही नको. प्रसंग माणसाचं मन घडवतं, व्यासंग माणसाची बुद्धी घडवतं, पण सत्संग माणसाचं संपूर्ण जीवन घडवतं. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून सत्संग मागतात, जेणेकरून पांडुरंगा तुझी आठवण माझ्या अंतःकरणामध्ये सतत राहिली पाहिजे. त्याचा कुठेही विसर पडता कामा नये. जे मी सांगितलं की स्वप्नी जागृती, जे जे म्हणून मी कर्म करेल त्या प्रत्येक कर्मामध्ये परमात्मा पांडुरंग असायला पाहिजे. या अभंगाच्या शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी. का म्हणतात? गर्भवासामध्ये तर किती त्रास आहे, पुन्हा पुन्हा यायचं जायचं. हो, गुदमर तो माणूस, पण तरीही तुकोबाराय म्हणतात गर्भवास हवा. का हवा? कारण पांडुरंगा तू जर आमच्या सोबत असशील तर आम्हाला पुन्हा पुन्हा गर्भवास सुद्धा आवडेल आणि पुन्हा पुन्हा तुझा सेवक म्हणून, तुझा दास म्हणून तरीच जन्मा यावे आणि दास विठोबाचे व्हावे. हे जगायला आम्हाला पुन्हा पुन्हा आवडेल. तुकोबाराय म्हणतात, नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. संतांचा संग मागितलाय. फार महत्वाची गोष्ट तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून मागतात. तो हा गोड अभंग भैरवीमध्ये घेऊन आपण कार्यक्रमाची या सांगता करूया. तुम्हा सर्वांच्या माध्यमातून, श्रोत्यांच्या माध्यमातून, कलावंतांच्या माध्यमातून अवघा रंग एक झाला या रंगामध्ये आम्हालाही चिंब भिजायला मिळालं. त्याबद्दल झी मराठी व सर्व तंत्रज्ञ, सहाय्यक तंत्रज्ञ, त्यांचे संयोजक, आयोजक आणि व्यवस्थापकांचे मनपूर्वक आभार. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा.
हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हीच माझी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग संत संग संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी गर्भवासी तुका म्हणे
गर्भवासी सुखे घालावे सुखे घालावे सुखे घाला सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गाई गुण आवडे गुण गाई न आवडे गुण गाई न आवडे न आवडे. तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. रामकृष्णारी. देवीची 51 शक्तिपीठ आणि अर्थात कुठे कारल्याची एकवीरा तर कुठे माहूरची रेणुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रेणुका मातेविषयी वर्णन करावं तितकं कमीच. अर्थात जमदग्नी ऋषींना 4 पुत्र, त्यापैकी परशुरामांकरवी ज्या रेणुका मातेचं शीर कापलं गेलं आणि अर्थात वडिलांनीच पुन्हा आशीर्वादानं ते प्राप्त करून द्यावं आणि प्रसिद्ध हे शक्तिपीठ जिथे निर्माण व्हावं अशी ही रेणुका माता. भक्तांवरती सुखाची सावली धरणारी, अगदी आईच्या पायाशी जावं तर कृपाळू कणवाळू म्हणून जिला ओळखल्या जातं. आणि भगवंत भक्तीचा भाव निरखतो, मात्र आईच्या पायाशी जावं तर आई आपल्या लेकराकडनं काही मागत नाही. केवळ आणि केवळ भक्तीचा हा भाव जेव्हा अंतःकरणापासनं हृदयापासनं यावा आणि लेकरानं आईला साथ घालावी ती किती गोड असावी याचं सुंदर वर्णन येतं या अभंगामध्ये. मा
रामकृष्ण हरी माऊली. आजच्या ह्या सुंदर अशा भागामध्ये श्री संत तुकोबारा यांचं सुंदर असं प्रमाण आहे. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचिया. ह्या प्रमाणामध्ये तुकाराम महाराज आपल्या सर्वांना सांगतात रवी, दीप आणि हिरा हे आपल्या सर्वांना प्रकाशित करतात. रवी म्हणलं तर आपल्या सर्वांच्या सोप्या भाषेमध्ये सूर्य. सूर्य आपल्याला प्रकाशित करतो, पण जेव्हा अंधाऱ्या खोलीमध्ये एखादा दिवा लावला जाईल तेव्हा अंधाऱ्या खोलीमधलं सगळं दिसायचं काम तो दिवा लागल्याच्या नंतर आपल्याला दिसतं. म्हणजे आहे ती वस्तू दाखवण्याचं काम तो दिवा करतो. सूर्यही तसंच आहे. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा जी पृथ्वी रात्रीच्याला आपल्याला दिसू शकत नाही ती पृथ्वी आपल्याला सकाळ झाल्याच्या बरोबर दिसू लागते. पण आहे ती पृथ्वीच सूर्य दाखवतो, नसलेली पृथ्वी तो दाखवत नाही. त्याच्या पुढे रवी आणि दीप. दीप म्हणजे दिवा. दिवा काय करतो तर दिवा आपल्याला आहे त्या गोष्टींना प्रकाश देण्याचं काम करतो. आणि हिरा, आत्ताच्या काळामध्ये बॅटरी आले, टॉर्च आले, पण आधीच्या काळामध्ये अष्टपैलू नावाचा हिरा जेव्हा आपण हातामध्ये घेत असायचो तेव्हा तो हिरा घेऊन आपण जसं पुढे जाईल तसा मार्ग आपल्याला दिसत लागायचा. परंतु तुकोबाराय सांगतात तोही हिरा मार्ग दाखवत असायचा, पण असलेला मार्ग तो दाखवत असायचा, नसलेला मार्ग तो दाखवत नसायचा. पण ह्या जीवनामध्ये अदृश्य असणारा परमात्मा सदृश्य करण्याची ताकद फक्त संत मायबापांमध्ये आहे. की जे संत मायबाप आपल्या जीवनामध्ये अदृश्य असणारा परमात्मा, अदृश्य असणारी वाट ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि परमार्थ ह्या जीवनामध्ये कसा करायचा. एक दिवस सहजच अर्जुनाने कृष्ण परमात्म्याला प्रश्न केला की अहो भगवंता, तुम्ही म्हणता परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं, तर त्याची व्याख्या मला सांगा. त्यावेळी कृष्ण परमात्मा सांगतो, हे बघ, तुझा परमार्थ म्हणजे दुसरं आगळं वेगळं काही नाहीये. तर तो परमार्थ म्हणजे एखादा गरीब असेल, एखाद्याला तहान लागलेली असेल तर त्याला तू जाऊन पाणी पाजलं तर तो तुझ्या जीवनाचा परमार्थ आहे. एखाद्या दिवशी तुला धावपळीमध्ये पंढरीला जाता नाही आलं तर तू गेला नाही तरी चालेल, पण घरातील मायबापांची तू सेवा केली तर तो तुझ्या जीवनाचा खरा परमार्थ आहे. त्याच्या पुढे तुला एखाद्याची झोपडी उभी करता नाही आली तर तू तो करू नकोस, पण एखाद्याची झोपडी तू मोडू नकोस, हा तुझ्या जीवनाचा परमार्थ आहे. आणि हेच करत असताना तू दीन दुबळ्यांची, दुर्बीळ जीवांची, जे रंजलेले आहेत, जे गांजलेले आहेत, मग रंजलेले आणि गांजलेले आपण म्हणलं तर मग आम्ही तर रंजलेले गांजलेले दिसत नाही. मग असं तुकोबारे काय म्हणले तर तुकोबाऱ्यांना सांगायचे की माझं मन हे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार ह्या सगळ्या गोष्टींनी रंजलेलं आहे. आणि ते रंजलेलं मन जेव्हा संत मायबापांच्या स्पर्शामध्ये जातं, त्यांच्या पावलांमध्ये, त्यांच्या चरणावर जाऊन लीन होतं, त्यावेळी त्यांच्या जीवनाचा खरा परमार्थ सुरू होतो. आणि तोच परमार्थ जीवनाला पूरक ठरवतो, सार्थकी लावतो. आणि असं सुंदर असं अभंग या ठिकाणी तुकोबाऱ्यांचा आहे की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि ही सुंदर रचना तुकोबाऱ्यांची आपण आकांक्षाताई नगरकर देशमुख यांच्या मुखातून ऐकूया. जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा,
त्याची दासाणी दासी दया करणे जे पुत्रासी तिची दासाणी दासी तुका म्हणे सांगू किती तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले तोची साधूळ खावा तोची साधूळ खावा देव तेथेची जणावा देव तेथेची जणावा जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले. रामकृष्ण हरी. भगवान श्रीकृष्णाचं सर्वात आवडतं वाद्य कोणतं असेल तर ते आहे बासरी. या बासरीच्या आवाजाने काय बरं होतं? भगवान श्रीकृष्ण जेव्हा बासरी वाजवायचे तेव्हा गायी चरायचं विसरायच्या, नदीचा प्रवाह थांबायचा, एवढंच नाही वारासुद्धा शांत व्हायचा. आणि हे सगळं होत असताना गवळणीसुद्धा त्यांचं सर्व कामधंदा विसरून सासू सासऱ्यांची सेवा करत असतील, पतीची सेवा करत असतील, हे सगळं विसरून त्या कृष्णाच्या मागे त्या बासरीच्या आवाजाने तिथे जायच्या. आणि म्हणून काही गवळणींनी चर्चा केली की अगं या कृष्णाच्या बासरीने आपली सगळी कामे बाजूला राहत आहेत, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून त्या सगळ्या जणी म्हणतात की याचे हातीचा वेणू कुणीतरी घ्या, याच्या हातातली बासरी कुणीतरी काढून घ्या. आणि म्हणून सुंदर एक गीत ऐकूया, याचे हातीचा वेणू कुणी घ्या ग. याचे हातीचा वेणू कुणी घ्या ग, याचे हातीचा वेणू कुणी घ्या ग, याचे हातीचा वेणू कुणी घ्या ग, बाई घ्या ग सखे घ्या ग, बाई घ्या ग सखे घ्या ग, याचे हातीचा वेणू कुणी घ्या ग, याचे हातीचा वेणू कुणी घ्या ग.
पारतंत्र्यातले दिवस, त्या दिवसांची धग, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये घडणारा समरसंग्राम, स्वातंत्र्योत्तर कालामध्ये आनंदाची, सौख्याची, समृद्धीची नवी पहाट बघितलेला एक महामानव म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराजांनी पारतंत्र्यही बघितलं, स्वातंत्र्य समरही बघितलं आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जी काही समृद्धी, स्वातंत्र्य आणि सर्व आनंद उपभोगले त्याचं वर्णन करत असताना ते सांगतात, जे महालात मला मिळू शकत नव्हतं ते झोपडीत मला प्राप्त झालंय. झोपडीमध्ये माझ्या लाखाची दौलत जरी असेल तरी कोणी लुटणारा नाही. आज कोणी आक्रमणकारी नाही, कोणी धाक दडपशा करणारा नाहीये. आज मी या स्वातंत्र्याच्या काळामध्ये जे आनंद उपभोगतो आहे आणि माझ्या वृत्तीही स्वतंत्र झाल्या, अशा आशयाचं एक सुंदर गीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कविता म्हणूयात आणि ऐकूयात. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे, भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे, ताऱ्यांकडे पहावे, ताऱ्यांकडे पहावे, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. पेट्यानी तिजोऱ्या, पेट्यानी तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, चोऱ्या. पेट्यानी तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, दारास नाही दोऱ्या, आया झोपडीत माझ्या, आया झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, आया झोपडीत माझ्या. सुखेया, सुखेया, या सुखेया, येता
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. आ आ आ येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. तुकड्या मनी बसाया, तुकड्या मनी बसाया. आया झोपडीत माझ्या, आया झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद. या झोपडीत माझ्या, आया झोपडीत माझ्या. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आ आ आ रे ना. आ ना. माऊली भगवंत म्हणतात, वासना, क्रोध आणि लोभ हे नरकाचे दरवाजे आहेत. आपण आजच्या कलियुगात याच गोष्टी प्रकर्षाने माऊली भगवंत म्हणतात, वासना, क्रोध आणि लोभ हे नरकाचे दरवाजे आहेत. आजच्या कलियुगामध्ये याच गोष्टी आपल्याला प्रकर्षाने आढळून येतात. वाईट गोष्टी लवकर आपल्या अंगवळणी पडतात. या गोष्टीपासून 4 हात दूर राहून आपल्याला आयुष्याचा आनंद मिळवण्यासाठी कानावर संतांची वाणी येणं फार गरजेचं आहे. आज मात्र इथेच थांबूया. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.